नमस्कार मंडळींनो, आज आपण शेवळा या रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर शेवळा ही रानभाजी पहिला पाऊस पडून गेला की बाजारामध्ये विकण्यासाठी येते। तर डोंगर भागामध्ये ही भाजी प्रामुख्याने आढळली जाते। तिथून आपले बांधव ही आपल्यासाठी बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन येतात। तर अशा ह्या शेवळा भाजीची मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या पद्धतीचे जुड्या असतात शेवळ्याच्या विकायला मार्केटमध्ये। तर अशा पद्धतीचे हे शेवळे आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात। तर ही शेवळा भाजी साफ कशी करायची ते पहिले आपण बघूया। तर त्याच्यावरती असे कवर असतात, मग ते सोलून घ्यावे लागतात आपल्याला। ते कवर असे एक एक करून आपण सोलले की त्याच्यामधनं भाजी अशी निघते आपली शेवळ्याची। ह्या पद्धतीने हे सोलून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या शेवळ्यावरती हा जो पिवळा पार्ट असतो त्याच्यामध्ये खाज असते, त्याच्यामुळे हा पार्ट आपल्याला भाजीमध्ये टाकायचा नाही। हा पार्ट काढून फक्त त्याच्या खालचा पार्ट आपल्याला घ्यायचा असतो, भाजीसाठी वापरायचा असतो। बघा, मी तुम्हाला अजून एक शेवळा सोलून दाखवते। या पद्धतीने तो सोलायचा आणि पिवळा पार्ट त्याचा काढून टाकायचा। ही भाजी फक्त पावसाळ्यात आपल्याला खायला मिळते आणि पहिला पाऊस पडून गेला की ही भाजी येते। त्याच्यानंतर ही भाजी पुन्हा येत नाही मार्केटमध्ये। या पद्धतीने आपण पिवळा पार्ट काढून फक्त शेवळ्याचा खालचा भाग घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे संपूर्ण शेवळे मी सोलून घेतलेले आहेत। आता त्याला आपण बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे भाजीसाठी। या पद्धतीने त्याला आपण कट करून घेऊया। ह्या पद्धतीने मी संपूर्ण शेवळे आता कट करून घेत आहे। तर आता हे आपले संपूर्ण शेवळे 3 जुड्या मी शेवळे घेतले होते, ते पूर्ण कट करून त्याची एवढी भाजी झालेली आहे कापून। या पद्धतीने कापून आपल्याला शेवळ्याची भाजी घेतलेली आहे मी। ह्या शेवळ्यासोबत आपल्याला जिथून आपण शेवळे विकत घेतो तिथून एक काकड म्हणून फळ असतं, तेही आपल्याला दिलं जातं। शेवळ्याला थोडी खाज असते, त्याच्यामुळे हे काकड शेवळ्यामध्ये टाकणे खूप गरजेचं असतं। त्याच्यामुळे हे काकड टाकणे खूप गरजेचं आहे। तर ह्या पद्धतीने हे काकड आपल्याला फळ, जसं आपला आवळा असतो त्या पद्धतीचं हे काकड असतं, पण आवळा थोडा आंबट तुरट असतो, तर हे काकड फक्त तुरट असतं, कडवट तुरट असं काकड असतं हे। ह्याची चव तुरट अशी असते। ह्या पद्धतीने हे फळ आवळ्यासारखं दिसायला जरी असलं तरी पण ह्याची चव अशी तुरट अशी असते। हे फळ आपल्याला कापून ह्याच्यामध्ये एक बी असते ती काढायची आहे आणि एका जोडीसाठी 3 काकड, ह्या पद्धतीने मी 9 काकड घेतलेले आहेत। तुम्ही जास्त देखील घेऊ शकता। आपण ह्याच्यामध्ये चिंचेचाही वापर करणार आहोत, त्याच्यामुळे मी 9 काकड घेतलेले आहेत। त्याच्यामुळे हे काकड आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याला या पद्धतीने कट करून त्यातली बी काढून घ्यायची आहे। चाकूने कट करायचे आणि त्याच्यातली बी आपल्याला काढून टाकायची। फक्त वरचा गर आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे। बघा, या पद्धतीने मी कापत आहे। हे तुम्ही खलबत्त्यात फोडून पण त्याची बी काढू शकता। मी चाकूने कापून घेतलेत। आता आपण भाजीला सुरुवात करूया। तर हे स्वच्छ धुवून घेतलेत मी शेवळे। एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी वाटी तुरीची डाळ, घरचा मसाला, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, चिंचेचा कोळ आणि हे वाटण केले जे आपण काकड सोलून घेतलेले काकड, भाजलेलं सुकं खोबरं, लसूण, मिरची, अद्रक
ह्याचं थोडं पाणी टाकून मी वाटण करून घेतलेलं आहे. तर आता मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे म्हणून गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता तो कुकर थोडा गरम झाला की त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. यामध्ये वाल चणे टाकून ही भाजी केली जाते. तर आता आपण तेल टाकूया. तेल थोडं गरम झालेलं आहे की त्यामध्ये मग आपण जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की थोडीशी हिंग आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. जिऱ्याला छान हिंग टाकलेली आहे. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे, तो मी याच्यामध्ये टाकला आहे. कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं, काकड, भाजलेलं सुकं खोबरं, लसूण, मिरची आणि अद्रक ह्याचं जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण ह्यामध्ये टाकून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान असं परतून झालेलं वाटण आपल्याला घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले टाकूया. घरी केलेला मसाला हा 1-1.5 चमचा मसाला मी याच्यामध्ये वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड. आता ह्या मसाल्यांना सुद्धा तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. मसाल्यांना चांगलं तेल सुटलं आहे. आता याच्यात आपण धुवून घेतलेलं शेवळा भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आपण 2 पाण्याने, ती याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि छान परतून घेऊया. तर छान परतून झालेली आहे आपली भाजी. आता याच्यामध्ये आपण एक 10 मिनटं भिजवली होती मी तुरीची डाळ. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवली होती. त्याच्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून ती डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. त्याच्यानंतर चिंचेचा कोळ टाकूया आणि छान परतून घेऊन गरम मसाला आणि मीठ ह्यामध्ये ॲड करूया. आणि आता छान भाजी परतून घेऊया. आणि मी वाटण केलं होतं त्याच्यामध्येच गरम पाणी टाकून ते वाटण पूर्ण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी त्याच्यात टाकलं आहे. आणि 1-2 कप मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली असल्यामुळे पाणी थोडं जास्त टाकावं. आणि कुकर लावून मीडियम गॅसवरती आपल्याला 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत. 4 शिट्या झाल्या की कुकर थंड होऊ द्यायचा. तर कुकर छान थंड झालेला आहे, त्याच्यातली हवा पूर्ण गेलेली आहे. भाजी उघडून बघूया. बघा, या पद्धतीने आपली शेवळ्याची भाजी तयार आहे. दिसते ना एकदम चमचमीत.